आता 2 दिवसाखाली एक क्लिप जाहीर झाली, काल ते पाहिली मी, कालच पाहिली. बीड जिल्ह्यातली क्लिप आहे, ते मोबाईलवर आलेली आहे. तुमच्या बी लक्षात आले असेल किंवा तुमच्या मोबाईलवर येईल. एका गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मीटिंग घेतली, गाव नाही ते वाडी आहे, वाडी, त्याच्यामध्ये मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये त्या लोकांनी असं ठरवलं, असं मुद्दाम सांगतोय मी, आता हे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. अमोलदा एवढी क्लिप काढून त्यांच्यापर्यंत पोहोचव होती. त्यांची मीटिंग घेतली, माईक लावून मीटिंग घेतली, माईक सिस्टीम लावून मीटिंग घेतली. त्या ठिकाणी डोळे बोर राग येऊ देऊ नका तुम्हाला, माईक सिस्टीम लावून मीटिंग घेतलेली आहे. तिथं त्यांनी अशी मीटिंग घेतली, मराठा समाजाच्या दुकानावर सामान घेण्यासाठी, किराणा सामान घेण्यासाठी जायचं नाही, मराठा समाजाकडून काही घ्यायचं नाही, त्यांच्या घरी चाही प्यायला जायचं नाही, त्यांना बोलायचं नाही. अशी कोणी मीटिंग घेतली? एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी मीटिंग घेतलेली आहे. हे काही मंच सांगत नाही, माझ्याकडे प्रूफ आहे, मोबाईलवर कीर्तन झाल्यावर तुम्ही भेटा रूम मध्ये. मला याच्यामध्ये मला विशेष वाटलं नाही, मराठा समाजाच्या दुकानावर काही घेतलं नाही पाहिजे, काही केलं नाही पाहिजे, याचं मला काही विशेष वाटलं नाही. पण एक शब्द त्यांनी विशेष वाटला म्हणून बोलतोय मी, कारण का मी जातीवर आणि फातीवर काही जास्ती बोलतच नाही, ते आवडत नाही. पण मी जर बोलायला चालू केलं तर माणसाचं कुठून रक्त निघेल काही सांगत नाही. त्या लोकांनी असे शब्द वापरले त्या मीटिंग मध्ये की मराठा समाजाचे कीर्तनही आपल्या गावामध्ये आजपासून घ्यायचे नाहीत. अरे तुमचे गाव बोटावर मोजण्याप्रमाणे आहेत, तुमचे गावच किती आहेत तसं जर पाहिलं तर. आणि जातीपातीचा आम्ही कधी विचार केला नाही, तुमचे गाव बोटावर मोजले एवढे संपून जातात गाव, जास्ती गाव नाही तुमचे. मराठा समाजाचे कीर्तन तुमच्या सप्ताहामध्ये होणार नाहीत अशी शपथ घेऊन, देवाची शपथ घेतली त्यांनी की मराठा समाजाचे कीर्तन सप्ताहामध्ये घ्यायचे नाहीत म्हणे आमच्या. ठीक आहे, तुम्ही देवाची शपथ घेतली, तुमची संकल्पना चांगली आहे, पण वेड्या हो, हीच जर संकल्पना आम्ही मराठा समाजाने जर केली तर तुमचे कीर्तनकारच आहेत किती आणि तुमचे गावच किती आहे, वाड्या आणि वस्त्या. आमचे गाव आहेत, गाव आमचे काय आहेत, गाव आहेत, गाव लक्षात ठेवा. गावाला वाड्या असतात, वाडीला गाव नसतं. वाडीला काय नसतं, गाव नसतं. गावाला काय असते, वाडी वस्ती. हे कशाला असते, गावाला असते. तुमच्या वाड्या वस्त्या येतात, चुकून एखाद्या ठिकाणी गाव झालं तर झालं तर यार मराठा समाजाचा. आणि आम्ही जर विचार केला तुमच्या समाजाचे कीर्तन आमच्या सप्ताहामध्ये आम्ही होऊ द्यायचे नाहीत, आणि ते आजपासूनच जर ठरवलं नाही, आम्ही जर उठलो तर पुरुषोत्तम बाई काय करू शकणार नाही. तुम्ही करणार काय मग? त्याच्यामुळे झाकली 1.25 लाखाची राहू द्या, तुमचे जास्ती गावं नाहीत, गावं आमचे जास्ती आहेत. समाजावर बोलू नका गड्या, संतावर, जातीवर आणि समाजावर बोलू नका. मराठा समाजाने कोणी बी आले की टिकली मारून मराठा समाजालाच चाललंय. काय कमाल आहे, मला काही कळायलाच मार्ग नाही. अहो, आम्ही ज्यांना गुरु करून घेतलं आम्ही त्यांची कधी जात बघितली नाही. आता आम्ही ज्यांना गुरु मानतो, इथं स्टेजवर आहेत बाबा, बाबाची आम्ही जात विचारून आम्ही त्यांना गुरु मानतो का? नाही मानत. अहो, तुम्ही जरी आले तर आमची जात बघून आले का कीर्तनाला? नाही 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 नाही. चोखोबारायची जात बघून आले तुम्ही या ठिकाणी या मंडपामध्ये? नाही नाही नाही. चोखोबाराय संत आहेत आणि संत म्हणून आम्ही आलो. विठाला विठाला हो. आणि तुमच्या समाजाच्या कीर्तनकाराला वाटेल की असा कस काय निवृत्ती बोलला, तर तुमच्या समाजाचे तुम्ही तोंड बंद करा, आम्ही बोलणार नाही. तुम्ही बोलायची आम्हाला काय आणली, वेळ आणली, आम्ही नाही बोलणार. मराठा समाजाची कीर्तन होऊ देणार नाहीत. जणू काय आम्ही तुमच्यासाठी कीर्तन शिकले, अभ्यास केला की तुमच्या गावामध्ये आम्हाला तारखे भेटतील, मग आमचे पोट भरतील आणि मग आम्ही जगू. आज गाव 30 गाव, आमच्या सारख्याला 40 गाव. त्याच्यामुळे जास्ती आमच्या नादाला लागू नका. एक आहोत, एक प्रमाणे राहा. आम्हाला जेवढे ज्ञानोबाराय प्रिय आहेत तेवढेच चोखोबाराय आहेत, जेवढे चोखोबाराय प्रिय आहेत तेवढेच तुकोबाराय आहेत, जेवढे तुकोबाराय आहेत तेवढेच आम्हाला भगवान बाबा आहेत, जोग महाराज आहेत, लक्षात ठेवा. तेवढेच प्रिय, तेवढेच प्रिय. त्यांना आम्ही संतच मानतो.
त्याच्यामुळे जातीवर जाऊ नका, जातीवर जाऊ नका. जातीवर जर गेलं तर खूप अवघड होईल. तुमच्या कीर्तनकाराची पोटं भरणार नाहीत, लक्षात ठेवा. विठाला विठाला.